मित्रांनो नमस्कार. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी. पगार आणि पेन्शन वाढीबाबत आली नवीन अपडेट. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. या वेतन आयोगाची स्थापना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये करण्यात आली होती. आयोगाला आपला अहवाल सरकारकडे सादर करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. गेल्या 9 महिन्यात आयोगाने अनेक महत्त्वाची कामे पूर्ण केली असून सदस्यांनी देशातील विविध शहरांना भेटी देऊन कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांच्या संघटनांशी चर्चा केली आहे. 8व्या वेतन आयोगाशी संबंधित नवीन अपडेट. मित्रांनो, आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील बैठका पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. ऑगस्ट महिन्यात दिल्लीत 7 ते 10 ऑगस्ट दरम्यान ही बैठक होणार आहे. यासाठी कर्मचारी संघटना 31 ऑगस्ट पर्यंत आपली वेळ निश्चित करावी लागणार आहे. दिल्लीनंतर आयोगाची बैठक चेन्नई येथे 7 आणि 8 सप्टेंबर रोजी प्रस्तावित आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी संघटनांना 18 ऑगस्ट पर्यंतची वेळ द्यावी लागेल. तसंच 9 सप्टेंबर रोजी पद्दुचेरी येथे आयोगाची बैठक आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. फिटमॅन फॅक्टरची जोरदार चर्चा. मित्रांनो, 8व्या वेतन आयोगात सर्वात जास्त चर्चा फिटमॅन फॅक्टर बाबत होत आहे. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक संघटनांकडून फिटमॅन फॅक्टर जास्तीत जास्त ठेवण्याची मागणी केली जात आहे. काही संघटनांनी आयोगाकडे 3.83 फिटमॅन फॅक्टर ठेवण्याची मागणी लावून धरली आहे. आता यावर आयोग काय निर्णय घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याआधी 6व्या वेतन आयोगात फिटमॅन फॅक्टर हा 1.86 होता, तर 7व्या वेतन आयोगात तो वाढून 2.57 वर पोहोचला होता. HRA आणि DA बाबत विविध मागण्या. मित्रांनो, सध्याचे घरभाडे भत्ता मेट्रो शहरासाठी पुरेसा नसल्याचं त्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. याशिवाय महागाई भत्त्याबाबतही स्वतंत्र मागणी करण्यात आली आहे. महागाई भत्ता 25% पोहोचल्यावर तो मूळ वेतनात विलीन करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 60% इतका आहे. शेवटच्या वेळी केंद्र सरकारने यामध्ये 2% वाढ केली होती. मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.